माझे नाव संकेत संतोष शेरीकर। मी श्रीकिशन सुमनी विद्यालय लातूर या शाळेत 6वी वर्गात शिकत आहे। मी आज तुम्हाला दिवाळी अंकातील वयम मासिकातील माधव गवाणकर लिखित मानववाडीचा मोर या कथेचे अभिवाचन करणार आहे। मोर एकटाच फिरत होता। खरं तर त्या ठिकाणाचं नाव मोरतळ। तळ हातासारखं ते पठार आहे। त्या ओसाड सपाट जागी एकाच वेळी अनेक मोर आपापली पिसाळी घेऊन नाचायला येतात। नाचरेपणा केल्याशिवाय मोराचं लग्न होत नाही। म्हणजे छान देखणा पिसारा असलेल्याच मोराला लांडोर पसंत करते। मोर तळावर त्या एकट्या मोराला काही स्थानच नव्हतं। त्याची जागा त्याला इतर मोरांनी कधीच दाखवून दिली होती। पिसाराच नसलेल्या मोराला स्पेस कशी मिळणार? एखाद्या मोराला पिसाराच फुटत नाही असतात, असेही असतात काही मोर। एखाद्या तरुणाला दाढी मिशी आली नाही तर त्याला जे वाटेल ते जशा मोराला वाटते। मनातल्या मनात दुःखी कष्टीच असतो तो। मर्द मोर त्याला टोचतात, म्हणतात तू आमच्यासारखा नाहीस, तू आमच्यातला नाहीस। एकही लांडोर बाय तुझ्याकडे बघायला तयार नाही। आमच्या थव्यात तू शोभत नाहीस, चल निघ इथून, तुझं काहीच नाही धड। अशा मोराला मुकना मोर म्हणतात। मग बिनपिशी मोर बिनपिशी तरुणासारखा एकाकी बनतो। कावळ्याचं चौफेर लक्ष असतं बर का। जांभळाच्या उंच काटक झाडाच्या फांद्यांवर म्हणा, खांद्यांवर म्हणा बसून कावळा मोराचे हाल बघत होता। त्याला सगळे मोर कसं तुच्छ लेखतात ते कावळ्याला कळत होतं। खरं तर पिवळ्या रंगाच्या हळद चिमणीलाही ते ठाऊक होतं। तेथेच तर राहायची ती। हळद चिमणी म्हणायची, मला काय करायचंय, माझच मला होत नाही, मी कशाला मोराची उटाठी करू? कावळ्याने मात्र असा विचार केला नाही। तो झाडावरून खाली गवतात उतरला आणि ते एकट्या मोराला म्हणाला, मी बघत असतो सगळं, तू बोलूच नकोस, मला समजते सारं। मोर म्हणाला, कावळे दादा, मला पिसारा मिळाला नाही, यात माझा काही दोष आहे का? काय हो, हे असं अधुरं जीवन मी मागून घेतलं का? हा निसर्ग आहे। कावळा म्हणाला, मी फार शिकलेलो नाही, पाखरांच्या शाळेत माझा जीव कधीच रमला नाही, पण हे नक्की की निसर्गाने तुझ्यावर अन्याय केलाय, आणि गड्या, अन्याय दूर करतो तो माणूस। तू या जंगल राज्यात राहतोस कशाला? माणसांच्या जगात जा, तेथे तुला आसरा मिळेल। कावळ्याचा सल्ला मोराने मानला। तो डोंगरावर चढून उतरून शेवटी माणूस गावात आला। त्या माणूस गावात मानववाडी होती। सर्व जातीपातीच लोक मानववाडीत मजेत राहायचे। कोकणातील मानववाडी छान झाडी राखून होती। आपला मुकना मोर एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन थांबला। वाडीतली मुलं प्रेमळ होती। त्यांनी एक निसर्ग मंडळ स्थापन केलं होतं। तिथला कॉलेजमध्ये शिकणारा पियुष दादा हे मंडळ चालवायचा। ईशान, शार्दूल, पिंकी, निरंजन, भाविका, विशाल, रोहित, वरुण कितीतरी सभासद होते त्या नेचर क्लब मध्ये। चांगल्या मनाच्या त्या सज्जन मुला मुलींनी त्या भुंड्या मुकण्या मोराचं स्वागत केलं। दिसतो लांडूर सारखा पण आहे मोरच, पियुष दादा म्हणाला। त्याने मोबाईलवर मुकण्या मोराचा फोटो काढला। मोराचं अंग आनंदाने थरथरलं। प्रथमच कोणीतरी त्याला आपलं म्हटलं होतं। ईशानाने बिनपिसाऱ्याच्या मोरासाठी दाणे आणून दिले। भाविकाने त्याला पाणी दिलं। मुलं सरळ म्हणायची होती, टोचणं सोपं असतं, चांगलं काही सुचणं अवघड, हो ना? मुलांनी मुकण्या मोराचा सांभाळ केला। असा कसा बे वेगळा मोर, असं गावातली एखादी बाई म्हणायची। मग त्या काकीला ईशान म्हणायचा, असू दे कसाही, आमचा आहे तो। आसपासच्या छोट्या गावात हा मोर मानववाडीचा मोर म्हणूनच प्रसिद्ध झाला। एकदा तर टीव्ही चॅनलवाले त्यांचं चित्रण करायला आले होते। हळद चिमणी चक्काने त्या मुकण्या मोराला भेटायला येऊ लागली। काल ती त्याच्याशी बोलत होती, मयूर, तुझी बरीच सोय झाली रे। अभयारण्यात सुद्धा अशी मुलांची माया तुला मिळाली नसती। शाळेत येता जाता मुलं तुझी विचारपूस करतात, बघून बरं वाटतं। मोर म्हणाला, परवाची गोष्ट सांगतो, मला थोडा ताप होता, मी काही खाल्लं नाही। पियुष दादाने मला लगेच प्राणी पक्ष्यांच्या डॉक्टरकडे नेलं, औषध पाणी केलं, मला आधार आहे दादाचा। कावळ्याने मोराला योग्य ठिकाणी पाठवलं। रानावनाचं कशाला, या पृथ्वीचं भवितव्य माणसांच्या जातीच्या हातात आहे। धन्यवाद।